स्वर्गलोकात गेल्यावर मला माझे स्वरूप समजून घेण्यासाठी एखादी तरी गोष्ट हातात लागावी. तथास्तु. भानू, अगं देवाचा एवढा सांगावा आला आणि तुझा चेहरा का असं पडलेला? नाही, तसं काय नाही. हे बाप, हे इसरू नगस की रानात कुठल्या तरी कोपऱ्यात तुझा जन्म गेला आणि आता उद्या पहाटेच्या येळेला तू स्वर्गात जाणार. अगं तू जिथून आलीस ततच जाणार आहेस तू. तुला आनंद नाही झाला? ह्या देवांसंग गेले असते तर काही वाटलं नसतं. पर आता म्हाळसाताई बी येणार आहेत आणि मला ठाव आहे का मी त्यांच्या मोर लहानच आहे. पर दर येळेला माझी जागा दाखवूनच द्या हवी का? अगं पण देव तुझ्या संगती आहेत म्हटलं तू कशाला काळजी करतेस? आणि हे बघ, म्हाळसा देवी मोठे आहेत, त्यांचा मान आहे त्यो. तू नका मनाला लावून घेऊस. आता तू बी त्यांचीच बाजू घे. बाजू, अगं तुझं दुःख मला कळतंय ग. कुणासनी काय बी कळत नाही. मायनं अवतान दिलं तेव्हा काय काय सपान बघितलं होतं म्या. का देवांसंग स्वर्ग लोकी जाईन, त्यांच्या संग मिळल तेवढा येळ सुखात घालवत. अरे आता म्हाळसाताई संग येणार म्हणल्यावर जे होत आहे तेच तत होणार बा. मला एक सांग, आता म्हाळसा देवी येते म्हणल्यावर देव काय त्यास नाही म्हणणार होय? ते बी आहे. डोसकं ठिकाणावर ठेव आणि उद्याची तयारी करायला घे. कळलं का? होय. येडी आहे र माझी पोर. आजवर कोणत्याही खडतर अशा प्रसंगाला सामोरं जाताना मी नेहमी तुमचा आशीर्वाद घेतला आहे. उद्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आपण स्वर्गलोकाकडे जायला प्रस्थान करणार आहोत. हा क्षण माझ्या आयुष्यात येईल याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती, पण आज हा क्षण आलाच. मला माझे ध्येय पूर्ण करण्याचे बळ मिळो हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. गणेश, तू आणि तेही इथे यावेळी? होय माते, तू काही वेळातच स्वर्गलोकी जाणार, पण तू अस्वस्थ आहे हे मला जाणवले, म्हणून मी तुला भेटायला आलो. कधी कधी असा मोठ्यांसारखा बोलू लागलास की मला खरंच आश्चर्य वाटतं, पण मला ठाऊक आहे की तू कोणी साधा सुद्धा बालक नाहीस. तू दिव्य बालक आहेस. तुला कळणारच. पण तू अशी काळजीत का आहेस? माते, सांग मला, बरं वाटेल तुला.
आता आम्ही स्वर्गलोकी जाण्यासाठी प्रस्थान करणार आहोत. याआधी मी यांच्यासोबत अनेकदा जेजुरीच्या बाहेर गेले आहे, अनेकदा अशा प्रसंगांना गेले आहे. पण उद्या मी, हे आणि बानू एखाद्या ठिकाणी आम्ही एकत्र जाणार आहोत. म्हणून मी अस्वस्थ आहे. केवळ ह्यामुळे तू अस्वस्थ नाहीयेस हे मला ठाऊक आहे. काय कळलं आहे तुला? माते, श्री खंडेरायांकडे तू वचन मागितलं आहेस. स्वर्गात गतजन्माविषयी मला कळू दे, आणि त्यांनी तुला तसे वचनही दिलेत, हो ना? हो, मी अस्वस्थ असण्याचे हे तर कारण आहेच. पण तुला तर सारंच ठाऊक आहे. मग तूच मला सांग, माझ्या गतजन्माविषयी मला स्वर्गलोकात काय समजणार आहे? मला अशी कोणती खूण मिळणार आहे? माते, ही शिवलीला आहे. मी काहीही सांगू शकत नाही. केवळ इतकंच सांगेन की तुला तुझ्या गतजन्माबद्दल काहीतरी समजण्यासाठी खूण म्हणजे तुला गतजन्मात जी व्यक्ती प्रिय होती ती तुला सामोरी जाईल. माझा गतजन्म हा कैलासात आहे ह्याची मला खात्री आहे. मग त्या स्वर्गलोकात मला कोण भेटेल? कोण असेल ती व्यक्ती? तेच तर तुला ओळखायचं आहे. आत येऊ का? लक्ष्मी देवी, तुम्ही? कशी आहेस बानू? ह्या बरी आहे. या ना. छान दिसतो आहे वाडा. आत या ना. अगं तू काळजी करू नकोस, मी सहजच आले भेटायला तुला. या आजी, या. आज सांच्या येळाला आला हायसा तुम्ही तेव्हा बसा ना. अगं बसा. काय करते आहेस? मी आलेच. अगं किती करशील बानू? अहो घ्या ना तुम्ही. उद्या सूर्योदयापूर्वी तू स्वर्गलोकात जाणार आहेस. झाली का पूर्वतयारी सगळी? काय करावं काय बी कळणं झालं आहे बघा. जशी जशी वेळ जवळ येते तशी लय धडधड वाढते बघा. स्वाभाविक आहे. एका अर्थानं तू तुझ्या स्वगृही तुझ्या घरी चालली आहे. देवी, मी काय करून काय न करते तुम्ही मला सांगा जी. म्हणजे हात कोणी बी विचारण्यासारखं नाही आहे ना. आणि बात असं मला सांगत असतो त्याच्या परीनं, पर तरी बी तुम्ही. श्री खंडेराय आहेत ना तुझ्या सोबत, मग तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. छान दिसते आहेस. श्री खंडेरायांना मोह का झाला हे कळतंय. देवी, तुमचं आपलं काहीतरी. आता तू स्वर्गात जाणार आहेस. तिथे गेल्यानंतर शची देवींना मोह होईल तुला तुझ्या गतजन्माविषयी सांगण्याचा. परंतु तू त्याच्यात पडू नयेस असं मला वाटतं, कारण त्यामुळे एका वेगळ्याच वादाला सुरुवात होईल.
कारण एक तर ते नियमाच्या विरुद्ध आहे आणि दुसरं म्हणजे या प्रवासात तू एकटी नाहीस, म्हाळसा देखील तुझ्यासोबत आहे. माय हाता आली होती तेव्हा बी असंच झालं होतं आणि म्हणून महाराज आले होते देवांचा सांगावं घेऊन. तुझ्या लक्षात आलं आहे ना, मग झालं. तर तुला आणखी एक सांगितलं तर चालेल का? असं कशा पाय म्हणताय देवी, सांगा की. देवेंद्र हे कोणी सामान्य देव नाहीत, ते स्वर्गाचे राजे आहेत. त्यांच्याकडून जो अपराध घडायचा तो घडून गेला, त्याचं त्यांना शासन देखील झालं आहे. आता तू त्यांच्यावर राग धरू नकोस, ते योग्य नाही. बानू, तू असा विचार का नाही करत की जर त्यांनी तुला चंदनपुरीच्या अरण्यात आणून टाकलं नसतं तर तुझी आणि प्रेमळ अशा अजामेळ ह्यांची भेट कशी झाली असती? तुझी आणि श्री खंडेरायांची भेट झाली असती का? ही सारी शिवलीला आहे असा विचार कर. हे सारं काही तेच घडवत आहेत असा विचार कर. मला असं कुणी बी समजवलं नाही बघा. ए बाणू, झोपायचं नाही बाई. अरे झोपच येत नाही बघ. अगं येणार बी कशी ग? कळायला लागल्यानंतरच पहिल्यांदा जाणार आहेस तू तुझ्या घरला, स्वर्गामध्ये. वय, आणि ते बी देवांसंग. काय ग, काय झालं? काय नाही ते. आलं ध्यानात, म्हणून तुझ्या संग बोलाया हात आलोय म्या. अगं देवांचं राज आहेत इंद्रदेव, आणि तू त्यांची पोरगी आहेस. तर गेल्यावर ना समदे जण तुझं कौतिक करतील बघ. पण एक ध्यानात ठेव, तत म्हाळसा देवी बी तुझ्या संग असत्या. ठाव आहे मला. तवा त्यांच्याकडे बी ध्यान ठेव. अगं किती बी झालं ना तरी त्या देवांच्या बायको आहेत. त्यांचं येणं तुला आवडलं असल नसल हे ठेव बाजूला, पण तत त्यांचा मान ठेवला जातो का नाही याकडे बी ध्यान ठेव. बा, अरे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय बी राग नाही आहे. उलट त्यांच्याच मनात माझ्याबद्दल राग आहे. त्यासनीच माझं तोंड बी बघायची इच्छा नाही. पण मला ठाव आहे, मी समजे असताना त्यासनी काय बाय चुकीचं नाही बोलायची. त्यांचा मान राखल म्या. कोणाची आहे माझी पोर? येतो मी. बानू, एक सांगू का? इंद्रदेवांचा राग करू नकास. जे झालं ना ते झालं बघ. ते नाही जमायचं मला बा. अरे ज्या बापानं जन्म दिला त्यानंच मराया सोडली, त्याच्यासाठी माझ्याकडं दया माया नाही. माझ्या लग्नात बी त्यानं काय केलं बघितलंस तू. अगं होय, पण कधी ना कधी हे समज थांबायला हो बघ. आणि आताच ती वेळ आली आहे 2 शब्द गोड बोलायची. अगं काही झालं तरी तो बाप आहे तुझा. बा, आता बोललास ते बोललास, पर तुला अगोदर बी सांगून ठेवलं ना, आता बी एकदा सांगते. माझा बा बी तू आहेस आणि माझी माय बी तूच आहेस.
तुझी जागा मी कोणाला बी घेऊ द्यायची नाही. हे बा, अग तुझा ह्यो बा म्हातारा झाला पण किती दिस पूर्ण आहे मी तुला. अग तुझा अख्खा जन्म जायचा आहे बघ. नाही, मी तुला काय बी होऊ द्यायची नाही. एडी हाय र माझी बा. घडीभर पड हा. पहाट पहाट निघायचंय तुम्हाला. अखेर तो क्षण आलाच. प्रस्थानाला उशीर व्हायला नको. निघूयात. निघायचं ना.